नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा यांनी ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला सुवर्ण पदक. पर्याय क्रमांक पहिला याचं योग्य उत्तर आहे. तर विश्वचषक नेमबाजी स्पर्धा जी आहे ती दक्षिण कोरियातील चांगवॉन या ठिकाणी सुरू आहे आणि या स्पर्धेचा या वर्षातील हा 7वा टप्पा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हिचा कालावधी जो आहे तो 9 ते 21 जुलै 2022 दरम्यान आहे. आणि यामध्ये 3 प्रकारांचा समावेश आहे, ते म्हणजे रायफल, पिस्तूल आणि शॉटगन. तर या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंनी जिंकलेली सुवर्ण पदक आपण पाहूया. यामध्ये अर्जुन बबुतानं 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर मेहुली घोष आणि शाहू माने यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि आता अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. उपग्रह टॅगिंग केलेले हुमायूं आणि सलीम हे कोणते पक्षी आहेत? तर हुमायूं आणि सलीम हे फ्लेमिंगो पक्षी आहेत, ज्यांना उपग्रह टॅगिंग करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक तिसरा फ्लेमिंगो याचं योग्य उत्तर आहे. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं उपग्रह टॅगिंग केलेल्या 6 फ्लेमिंगो पैकी हुमायूं आणि सलीम हे जे 2 फ्लेमिंगो आहेत ते महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पोहोचलेले आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने मुंबई या ठिकाणी भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचं प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी त्याच्या स्थलांतरणाचं रहस्य उलगडण्यासाठी रिंगिंग आणि उपग्रह टेलिमेट्री हा प्रकल्प हाती घेतला आहे. आणि या प्रकल्पाअंतर्गत जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीमध्ये फ्लेमिंगोना सौर ऊर्जेवर चालणारं GPS GSM रेडिओ टॅग लावण्यात आले होते. आणि या टॅगिंग केलेल्या 6ही फ्लेमिंगोना संशोधकांची नावं देण्यात आलेली आहेत. या अगोदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाचं पहिलं उपग्रह टॅगिंग जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील वेळास या ठिकाणी करण्यात आलं होतं, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्यावरती नुकताच आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडिया रँकिंग 2022 नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था कोणती आहे? तर इंडिया रँकिंग 2022 नुसार भारतामधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था जी आहे ती आहे IIT मद्रास. पर्याय क्रमांक पहिला IIT मद्रास याचं योग्य उत्तर आहे. तर इंडिया रँकिंग 2022 बद्दल आपण माहिती घेऊया. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच भारतीय शैक्षणिक संस्थांची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रसिद्ध केली आहे. आणि ही जी क्रमवारी आहे ती पहिल्यांदा 2016 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ती दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. आणि या क्रमवारीमध्ये 10 उपगट आणि 1 मुख्य उपगट असे एकूण 11 गट आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामध्ये भारतातील एकंदरीत श्रेणीमध्ये IIT मद्रास जे आहे ते पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू दुसऱ्या क्रमांकावरती, त्यानंतर IIT मुंबई तिसऱ्या क्रमांकावरती आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली जी आहे ती 4थ्या क्रमांकावरती आलेली आहे. तर ह्या 4 संस्था तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. जपान सरकारने ऑर्डर ऑफ द रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार पुरस्कारानं कोणाला सन्मानित केलं आहे? तर जपान सरकारनं नुकतंच ऑर्डर ऑफ द रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार या पुरस्कारानं नारायण कुमार यांना सन्मानित केलं आहे. पर्याय क्रमांक तिसरा नारायण कुमार याचं योग्य उत्तर आहे. तर नारायण कुमार हे सनमार समूहाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना जपान आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जपान सरकारनं ऑर्डर ऑफ द रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. आणि नारायण कुमार हे इंडो जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष देखील आहेत. आणि त्यांना स्प्रिंग 2022 इम्पिरियल डेकोरेशन पुरस्कार देखील मिळालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जून 2022 महिन्याचा भारताचा चलनवाढीचा दर किती टक्के राहिला आहे? तर जून 2022 या महिन्यामध्ये भारताचा चलनवाढीचा दर जो आहे तो 7.1% राहिलेला आहे. पर्याय क्रमांक चौथा 7.1% याचं योग्य उत्तर आहे. तर भारताची किरकोळ चलनवाढ जी आहे ती जून मध्ये 7.1% राहिली आहे. तर याबद्दल आपण माहिती घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या असून देखील अजूनही किंमत वाढ कमी झालेली नाही. आणि दुसरं म्हणजे ग्राहक किंमत आधारित चलनवाढीने सलग 6व्या महिन्यामध्ये RBIच्या सहनशीलता बँडच्या वरची मर्यादा ओलांडलेली आहे. तर हे 2 मुद्दे तुम्ही विशेषतः लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या नवीन लोगोचं अनावरण करण्यात आलं आहे?
तर नुकतंच प्रसार भारतीच्या नवीन लोगोचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 प्रसार भारती याचं योग्य उत्तर आहे. तर भारताच्या सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारतीनं 11 जुलै 2022 रोजी नवीन लोगोचं अनावरण केलं आहे. आणि या लोगोचं अनावरण जे आहे ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग प्रसार भारती काय आहे? तर प्रसार भारती ही भारताची सार्वजनिक प्रसारक आहे, जी संसदेच्या कायद्याने स्थापन केलेली एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे, जिची स्थापना 23 नोव्हेंबर 1997 ला नवी दिल्लीमध्ये झालेली असून हिचं मुख्यालय देखील नवी दिल्ली या ठिकाणीच आहे. आणि प्रसार भारतीच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? तर त्या आहेत ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन. आणि प्रसार भारतीचे सीईओ कोण आहेत? तर मग मयंक कुमार अग्रवाल हे प्रसार भारतीचे सीईओ आहेत. आणि हा फोटोमध्ये दिसणारा प्रसार भारतीचा नवीन लोगो आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इष्टतम कर संकलन आणि कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये निवासी कल्याण संघाचा सहभाग वाढवण्यासाठी सहभागिता योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर इष्टतम कर संकलन आणि कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये निवासी कल्याण संघाचा सहभाग वाढवण्यासाठी सहभागिता योजना दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3 दिल्ली याचं योग्य उत्तर आहे. तर दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी ही योजना सुरू केली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर या योजनेअंतर्गत कर संकलनामध्ये कार्यक्षमता आणि अनुपालन सुधारण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी RWS म्हणजेच रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनला प्रोत्साहन दिलं जाईल. आणि रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनला त्यांच्या सोसायट्यांमधील एकूण मालमत्तेवरून 90% कर संकलन साध्य जर केलं तर त्यांच्या क्षेत्रामधील 1 लाख कमाल मर्यादेच्या अधीन राहून कर संकलनाच्या 10% विकास कामाची शिफारस त्या करू शकतात. त्याचबरोबर संबंधित वसाहतीमध्ये 100% कचरा विलगीकरण, वसाहतीतील ओला कचरा एकत्र करणं, सुक्या कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणं आणि उर्वरित कचऱ्याचं वितरण जर केलं तर कराच्या 5% अतिरिक्त प्रोत्साहन MCD म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीला किंवा तिच्या अधिकृत एजन्सीला उपलब्ध असणार आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, SBI कॅप व्हेंचर्स लिमिटेडनं आंतरराष्ट्रीय भागीदारांसह सहयोगी प्रकल्पांसाठी त्रिपक्षीय विकास कोऑपरेशन फंड स्थापन करण्यासाठी कोणत्या मंत्रालयासोबत करार केला आहे? तर SBI कॅप व्हेंचर्स लिमिटेडने आंतरराष्ट्रीय भागीदारांसह सहयोगी प्रकल्पांसाठी त्रिपक्षीय विकास कोऑपरेशन फंड स्थापन करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयासोबत करार केला आहे. पर्याय क्रमांक 4 परराष्ट्र मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे. तर परराष्ट्र मंत्रालय आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी SBI कॅप व्हेंचर्स लिमिटेड यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारांसह सहयोगी प्रकल्पांसाठी त्रिपक्षीय विकास कोऑपरेशन फंड म्हणजेच TDC फंड स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. तर या फंड अंतर्गत ग्लोबल इनोव्हेशन डेव्हलपमेंट फंड, जो भारत UK ग्लोबल इनोव्हेशन पार्टनरशिप अंतर्गत फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसच्या सहकार्यानं स्थापन करण्याची योजना आहे, त्याला भारताकडून अंदाजे 175 कोटी TDC द्वारे दिले जाणार आहे. TDC फंड जो आहे तो कोणता आहे? तर आता हा करार झालेला तो फंड आहे. आणि GIP फंड भारतामधील मुख्यतः लहान आणि मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूक करणार आहे, जे GIP ची उद्दिष्ट आणि उद्दिष्टांच्या अनुषंगाने विकास आव्हाने हाताळतात. GIP फंड जो आहे तो अशा भारतीय नाविन्यपूर्ण उद्योगांना लक्ष करणार आहे, जे प्रगत अवस्थेत असणार आहेत, परंतु इतर विकसनशील देशांमध्ये विस्तारासाठी त्यांच्याकडे भांडवल नसेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हर घर तिरंगा या मोहिमेचं नोडल मंत्रालय कोणतं आहे? तर हर घर तिरंगा या मोहिमेचं नोडल मंत्रालय जे आहे ते म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय आहे. पर्याय क्रमांक 4 सांस्कृतिक मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे. तर भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रेरणा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच हर घर तिरंगा ही देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. आणि ही जी मोहीम आहे हिचं नोडल मंत्रालय जे असणार आहे ते म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय हिचं नोडल मंत्रालय असणार आहे. आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सर्व प्रयत्नांवरती देखरेख करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हर घर तिरंगा या कार्यक्रमाला नुकतीच मान्यता दिलेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी भारताच्या राष्ट्रध्वजाचा उल्लेख आलेला आहे. तर भारतीय राष्ट्रध्वज जो आहे तो त्याचा वापर, प्रदर्शन आणि फडकवण्याशी संबंधित जे काही प्रोसेस आहे ती म्हणजे भारतीय ध्वज संहिता 2002 द्वारे तिला मार्गदर्शित केलं जातं. आणि ही ध्वज संहिता 26 जानेवारी 2002 रोजी लागू झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बदल करण्यात आला होता, तो म्हणजेच काय तर पॉलिस्टर किंवा मशीनने बनवण्यात आलेली राष्ट्रध्वजाला त्यावेळेस परवानगी देण्यात आलेली आहे. तर हा डिसेंबर 2022 मधला बदल आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा राष्ट्रध्वज जो असतो तो आयताकृती असावा लागतो आणि त्याची लांबी रुंदीचं गुणोत्तर जे आहे ते 3:2 असावं लागतं, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी गृह मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाचा उल्लेख आलेला आहे.
तर केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते म्हणजे श्री अमित शहा हे आहेत आणि सांस्कृतिक मंत्री श्री जी किशन रेड्डी आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणारी PIMS सिस्टम म्हणजे काय आहे? तर 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणारी PIMS सिस्टम जी आहे ती म्हणजेच पेपर इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम आहे. पर्याय क्रमांक 4 पेपर इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम म्हणजेच कागद आयात देखरेख प्रणाली. तर परकीय व्यापार महासंचालनालयानं प्रमुख कागद उत्पादनांच्या आयात धोरणामध्ये सुधारणा करून ही उत्पादने मुक्त श्रेणीतून काढून टाकून आणि PIMS अंतर्गत अनिवार्य नोंदणीच्या अधीन राहून मुक्त बनून पेपर इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम सुरू केलेली आहे. पेपर इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम जी आहे ती 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या अंतर्गत करन्सी पेपर, बँक बॉन्ड आणि चेक पेपर, सिक्युरिटी प्रिंटिंग पेपर इत्यादी कागदी उत्पादने अनिवार्य नोंदणीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेली आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि PIMS लॉन्च करण्याचं उद्दिष्ट काय आहे, तर इतर श्रेणीमधील आयातीला आळा घालणे आणि मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर उपक्रमांना चालना देणे हा या प्रणालीचा उद्देश आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. तर कालचा पहिला प्रश्न आहे, ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये मेहुली घोष आणि शाहू माने यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. दुसरा प्रश्न आहे, I2U2 प्रमुखांच्या पहिल्या शिखर परिषदेला भारताकडून कोण उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. तिसरा प्रश्न आहे, लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आइसलँड. चौथा प्रश्न आहे, लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 135व्या. पाचवा प्रश्न आहे, दुसुमिरिया मोदकंदई आणि अरिओसोमा अल्बिमा क्युलाटा या 2 सागरी माशांच्या नवीन प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. सहावा प्रश्न आहे, भारतामध्ये मंकीपॉक्स रोगाचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळला? तर याचं उत्तर आहे केरळ. सातवा प्रश्न आहे, भूतानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुधाकर दलाला. आठवा प्रश्न आहे, मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायडक्ट उड्डाणपूल कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर. नववा प्रश्न आहे, इंटरपोलच्या बाललैंगिक शोषण डेटाबेसमध्ये सामील होणारा 68वा देश कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. आणि 10वा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेल्या इनामुल हक यांना आयकॉनोग्राफी आणि टेराकोटा कलेवर काम केल्याबद्दल कोणता पुरस्कार मिळाला होता? तर याचं उत्तर आहे पद्मश्री पुरस्कार त्यांना 2020 साली मिळाला होता. यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 फक्त ए अयोग्य, कारण की ए जे आहे त्यामध्ये इराणच्या जागी इस्रायल असं पाहिजे होतं, कारण की I2U2 मध्ये जे देश आहेत त्यामध्ये इंडिया, इस्रायल, UAE आणि USA या 4 देशांचा समावेश आहे. आणि आता आजचा सराव प्रश्न पाहूया. जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीमध्ये भारताच्या किरकोळ महागाई दराबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे RBIच्या मर्यादेपेक्षा कमी राहिलेला आहे. दुसरा पर्याय आहे RBIच्या मर्यादेत राहिला. तिसरा पर्याय आहे RBIच्या मर्यादेपेक्षा जास्त राहिला. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आणि यानंतर आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. आपल्या ज्या PDF आहेत त्या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे PDF तयार आहेत. ज्यांना खरेदी करायची असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.